आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। पाहिजे तेवढा निधी देईन पण आमच्यासाठी बटन दाबा। बटन दाबाल तरच निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल। अजित पवार यांचं इंदापूरमध्ये वक्तव्य। त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटन दाबा कसा कसा। अजित पवार व्यापारी, त्यामुळे ते सौदाच करणार। देशामध्ये असलेल्या एजंटपैकी अजित पवार देखील एक आहेत। संजय राऊत यांची अजित पवारांना जोरदार टोला। व्यापारी आहेत त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत। जनता अजित पवारांनी आपल्या अधिकारवाणीमधून व्यापाऱ्यांना आदेश दिला। नाता आणि प्रेमसंबंधाच्या नात्यातून अजित पवारांनी हे उद्गार काढले। अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। शब्द तिथलची जनता पडू देत नाही आणि म्हणून त्या अधिकारवाणीतून त्यांनी त्या व्यापाऱ्यांना केलेला तो आदेश आहे। बंडखोरी करून महाविकास आघाडी विरोधामध्ये कुणीही काम करत असेल तर कारवाई व्हावी। बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी करा, संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला। जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असेल, एखाद्या पक्षाचे लोक, तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे। विशाल पाटलांना संधी मिळणं आवश्यक, सत्यजित तांबे यांचा विशाल पाटलांना पाठिंबा। अजूनही वेळ गेलेली नाही, सत्यजित तांबे यांचा काँग्रेसला सल्ला। उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून देसाई गट नाराज असल्याची चर्चा। उदयनराजेंनी शंभूराज देसाईंच्या बंगल्यासमोर तैलचित्र काढलं होतं। पाटण तालुक्यामध्ये देसाई समर्थकांचं पत्र व्हायरल। बाळासाहेब तावरे यांची सुनेत्रा पवार यांच्या प्रचार प्रमुखपदी नियुक्ती। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी। बारामतीच्या खासदारासाठी 10 वर्ष मीच मत मागायचो। सतत पंतप्रधानांवर टीका करत बसला तर कामं कशी होणार? अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना सवाल। सेंट्रलचं काम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आलं नाही, माझ्या इंदापूर मतदारसंघामध्ये मंजूर होऊन आलं नाही। कारण सतत जर तुम्ही सत्तेवर असणाऱ्या प्राईम मिनिस्टरवर टीकाच करत बसला तर तुमची कामं कशी होणार? आतापर्यंत मी 5 ते 6 वेळा उपमुख्यमंत्री झालो। उपमुख्यमंत्री होण्याचा माझं रेकॉर्ड कुणीही तोडेल असं वाटत नाही। अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य। अनेक वर्ष अनेक पद मी 5 का 6 वेळेला उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेली आहेत। माझा रेकॉर्ड मला नाही वाटत कुणी पुढे तोडेल अशा पद्धतीची। कारण 6 वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडून पण यायला पाहिजे। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 100% यश मिळवण्याच्या मागे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तर देशामध्ये इंडिया आघाडी। संजय राऊतांचं वक्तव्य। तर महाराष्ट्रामध्ये आम्ही 35 जागा जिंकणार, राऊतांचा निर्धार। आघाडीचा आकडा जो आहे 35+चाच आहे, 35+, आणि तो कोणी बदलू शकेल एवढी शक्ती, मग ती महाशक्ती असेल, अदृश्य शक्ती असेल, ती कोणामध्येही नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकमध्ये राजू पारवे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी। कडाक्याच्या उन्हामध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रचार रॅलीत बाईक देखील चालवली। श्रीरामाच्या कृपेनं नाशिकची जागा शिवसेनेला सुटेल। नाशिक लोकसभेच्या जागेवरून खासदार हेमंत गोडसे यांचं वक्तव्य। ही प्रभू रामचंद्राच्या कृपेमुळे ही शिवसेनेला सुटेल आणि प्रभू रामचंद्राची जे शस्त्र आहे ही धनुष्यबाण या ठिकाणी निशाणीला या ठिकाणी सुटेल। राणा दाम्पत्यानं घेतली अभिजित अडसुळांची भेट। राणा दाम्पत्याकडून अडसुळांच्या मनधरणीचा प्रयत्न। अभिजित अडसुळांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला होता। राजकारणामध्ये कुणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, आम्ही सर्व एकत्र मिळून लढू। राणा दाम्पत्याच्या भेटीनंतर अभिजित अडसुळांचं वक्तव्य। रवीजींकडून मेसेज आला की आम्ही दोघं घरी येऊ इच्छितो। नक्कीच आमच्या घरी आले। आम्ही आमच्या जे आदिरातिथ्य करायचं होतं ते आदिरातिथ्य केलेलं आहे। बघा, राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो। आमचे पदाधिकारी राणा दाम्पत्याला अक्कल नाही। आनंदराव अडसुळांचा राणा दाम्पत्यावर निशाणा।
मी राजकारण सोडेन पण राणा दाम्पत्याचा प्रचार करणार नाही. आनंदराव अडसूळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट. पती पत्नीला खरंच अक्कल आहे की नाही हा माझ्या पुढे प्रश्न आहे. नैतिकता नाहीच आहे. त्यांनी असं जाहीर केलं, हे बाप बेटे माझ्या प्रचाराला येतील. त्यावेळेस सांगितलं राजकारण सोडेल पण मी प्रचाराला येणार. शरद पवार यांच्याकडून उत्तम जानकर यांना आमदारकीचं आश्वासन. उत्तम जानकर महाविकास आघाडीचं काम करण्यास सकारात्मक. सूत्रांची माहिती. उत्तम जानकर सोबत असावेत, माळशिरसच्या जनतेचीच इच्छा. धैर्यशील मोहिते पाटील यांची उत्तम जानकर आणि पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया. उत्तम जानकर तुमच्यासोबत येणार, काय आजच्या याच्यात निर्णय होणार आहे? दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे की आमची दोन्ही घरं एकत्र व्हावीत आणि तालुक्याचं विकासाचं राजकारण. राऊतांनी हिणवलं म्हणून आम्ही 20 आमदार गुजरातला गेलो. शिवसेना आमदार गुजरातकडे निघाले तेव्हा आमदारांना परत बोलवा हे राऊतांना सांगितलं होतं. मंत्री गुलाबराव पाटील यांचा संजय राऊतांवर निशाणा. ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार? राज ठाकरे यांचे आदेश मान्य. तटकरेंनी विकास कामं केली नाहीत. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा सवाल. फोडले ज्यांनी आता आमची वर्णाची ग्रामपंचायत फोडली, अशा लोकांबरोबर कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे. कृषी मंत्री असताना शरद पवारांनी कायदा केला असता तर कांदा आणि दुधाचा प्रश्न तेव्हाच मार्गी लागला असता. दिलीप मोहिते पाटलांचं वक्तव्य. हा गद्दार तो गद्दार म्हणणारे अमोल कोल्हेच महागद्दार. दिलीप मोहिते पाटलांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका. हा गद्दार तो गद्दार तू महागद्दार. आमची पवार साहेबांकडे अपेक्षा होती. केंद्राचे कृषी मंत्री तुम्ही होतात, त्यावेळेला एखादा कायदा करून ठेवला असता तर. मांडीवर बसून सत्ताधाऱ्यांची पालखी वाहणारे गद्दार असतात. दिलीप मोहिते पाटलांच्या टीकेला अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदींच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा कोल्हे यांच्याकडून पाढा. उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. शरद पवारांना सोडलं तेच खरे गद्दार. जयंत पाटील यांच्याकडून दिलीप मोहिते पाटलांचा समाचार. तर शेतकरी विरोधी निर्णयाचे मोदींना प्रश्न विचारण्याऐवजी झोपा काढल्या का? जयंत पाटलांचा खोचक सवाल. तरी केली अमोल कोल्हेंनी. अमोल कोल्हेच प्रामाणिक राहिले. त्यांनी पवार साहेबांना सोडलं ते खरे गद्दार आहे. सोशल मीडियावर पारनेर तालुका फसला. रुग्णांचे प्राण वाचवताना मी कधीही व्हिडिओ काढत बसलो नाही. कोविड काळामध्ये लंकेंनी केलेल्या कामावर सुजय विखेंची टीका. रक्षा खडसेंविरोधातील उमेदवार लाखोंच्या मतानं निवडून येईल. शरद पवार गटाचे श्रीराम पाटील विजयी होतील. रोहिणी खडसे यांचा दावा. उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षासोबत बेईमानी करणारे आम्ही नाही. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची उन्मेष पाटलांवर सडकून टीका.